गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या पार्श्वभूमीवर आसळज, वेसरफ आणि पळसंबे ग्रामस्थांच्या वतीनं नायब तहसीलदार प्रदीप कदम यांना निवेदन देण्यात आलं। शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी अशी मागणी करण्यात आली। गगनबावडा तालुक्यातील असळज, वेसरफ आणि पळसंबे ग्रामस्थांच्या वतीनं नायब तहसीलदार प्रदीप कदम यांना निवेदन देण्यात आलं। अतिवृष्टीमुळे गगनबावडा तालुक्यातील शेतीचं मोठं नुकसान झालंय। पावसाचं पाणी शेतीमध्ये साचून राहिलं, त्यामुळे अनेक ठिकाणची पिकं कुजली आहेत। पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला नाही, त्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे। काही ठिकाणी ढगफुटी सदृश पावसामुळे भूस्खलन झालं। दगड, माती आणि झाडं आडवी आल्यानं काही ओढ्यांनी मार्ग बदललाय, त्यामुळे ओढ्याकाठची पिकं वाहून गेली। भात, ऊस, नाचणी अशा पिकांचं मोठं नुकसान झालंय। शासनानं घर पडझड आणि शेती पिकांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी संदीप गावकर, तुकाराम मेहतर, दीपक लाड, पांडुरंग पळसंबेकर, मंकेश खेतल, लक्ष्मण गावकर, गणेश महाडिक, सखाराम भालेकर, तानाजी कुंभार, बाजीराव पेजलेकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते।